अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। आघाडीच्या दोन्ही पक्षातील जिल्ह्यातील नेते मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणातून भाजप सेना शासनावर यावेळी कडाडून हल्ला केला, तर सभेनंतर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा संयमपणे उत्तरे दिली। पैसा काढायला दिवसभर लोक लाईनीत उभे राहतात। 4 वाजेला अचानक मॅनेजर बाहेर येतो आणि सांगतो की कॅश संपलेली आहे। तो बिचारा परत घरी जातो। आज जळगाव जिल्ह्यातल्या 2 शेतकऱ्यांनी त्याला पैसा नसल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत। आज जळगाव जिल्ह्यामध्ये या 6 महिन्यात 400 शेतकऱ्यांची आत्महत्या फिरतो आणि मोठ्या आव्हानं आपल्याला देतो। आज एकच सांगेल की सुरुवात एक चांगली सुरुवात जामनेरमधून होणार आणि खऱ्या अर्थाने या साथीच्या साथी जागा काँग्रेसच्या असू दे राष्ट्रवादीच्या असू दे जर आपण जिंकून दाखवला तर मला वाटतं मी एक जबाबदारीने सांगेन की जिल्हा परिषदचा लाल दिवा किती पैसे वापरा, किती खोटं बोला, पण या वेळेला काँग्रेसला पराभूत करा आणि मग ठरलं की सगळ्यात कोण खोटं बोलू शकेल। पण त्यांच्यामध्ये आतमध्ये चर्चा झाली, मग प्रत्येकाची चर्चा झाली आणि मग सगळ्यांचा एक मुखाला निर्णय झाला, या भारतीय जनतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा माणूस जास्त खोटं बोलू शकेल त्याला म्हणतो। आणि नरेंद्र मोदींनी त्या दिवशीपासून आज संध्याकाळ सकाळपर्यंत त्यांचं दिलेलं खोटं बोलण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं। ते काम त्यांचं कसं चुकीचं चाललंय हे देखावून दाखवण्यासाठी निवडणूक आहे। आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला चव्हाण साहेबांनी मला जळगावची जबाबदारी दिली, एक स्वप्न घेऊन मी आलो होतो। 6 महिने झाले आणि हे स्वप्न पूर्ण करताना संदेश पाटील साहेब असतील किंवा आमचे सतीश अण्णा असतील, अरुणभाई असतील, वळसे पाटील असतील, पहिला टप्पा जो आपला होता की दोन्ही काँग्रेसनी एकत्र यायचं। साहेबांना आनंद वाटतो की या ठिकाणी आमच्या या काही तालुक्यामध्ये एका राष्ट्रवादीच्या एका पक्षाच्या तालुकाध्यक्षाने राजीनामा दिला। का दिला? की दोन्ही काँग्रेसच्या तालुक्यात एक आले नाही। इतका होतोय। आजही गरीबाला घासलेट मिळत नाही, 2 वर्ष नाही मिळत। आजही महिलांची तुमची किचन बँकेची वाटोळं केलं या नरेंद्र बाबाने, त्याचं वाटोळं झालं। तुमच्या सगळ्यांची जी काही जमापुंजी होती त्याचं वाटोळं झालं। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांनी वल्गना केल्या आतापर्यंत की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, आज सत्तेवर बसल्याच्या नंतर चोरासारखे पळ काढतात आहेत। त्यांच्या विरोधामध्ये हा आपला एल्गार आहे आणि त्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि त्यासाठी ही गरज असली जमलेली। आणि म्हणून या सगळ्या व्यथा ज्या आपण आज बोलतोय याचं उत्तर काय असू शकतं? लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला फसलो आपण, आजच्या दिनाच्या ह्याच्यामध्ये गुरफटून गेलो। लोकसभा संपली, इथे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तोच अवतार, तेच लोक, तेच मोठ्याने बोलणारे लोक, तेच सोंग करणारे आले, परत एकदा फसलो आपण आणि परत त्यांना आपण निवडून दिलं। एवढंच नव्हे तर 1.5 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि दुर्दैवाने पैशाच्या जोरावर या ठिकाणी भाजप, ज्याला मी नेहमी भारत जलाओ पार्टी म्हणतो, आज त्यांनी परत एकदा त्यांच्या पैशाचा आज दाखवला आणि नंबर 1 ची पार्टी झाली। सुधारणार कधी आम्ही त्यांना या सगळ्या आपल्या मनामध्ये असलेली खतखत केव्हा आम्ही त्या लोकांना त्यांची जागा दाखवणार आहोत? आता दाखवण्याची वेळ आलेली आहे। माझी विनंती आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, माझ्या कष्टकऱ्यांना, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या महिलांना विनंती आहे आपल्या सगळ्यांना। ही विनंती फक्त 2 मिनिटांमध्ये करण्यासाठी उभा राहिली की आपल्याला संधी जी आहे, आता संधी प्राप्त झाली, ही गोष्ट खरी आहे। आमच्याकडे आयडी असतात, आपल्या इकडे खाल्ली माडी मोदीने मान देत अशी, तर 5-6 वर्षाच्या मुलाचा राजकारणाशी काय संबंध? तो म्हणतो मोदींना मत द्यायचं, टीव्ही उघडा मोदी, कुठे रेडिओवर काय असेल जाहिरात मोदी, वृत्तपत्रामध्ये काय असेल ते मोदी। अशा पद्धतीने मोदी साहेबांनी जे काही आपलं संबंध हिंदुस्थानमध्ये वादळ संबंध केलं की कोणाच्या लक्षात आलं नाही। आम्ही हरलो त्याचं दुःख नाही। न डूबने का गम था, न बहने का गम था, जहाँ पर हमारी नौवा डूबी, ये सरकार का अनुष्ठान। मुख्यमंत्री
कधी झालंय? रस्त्यावरच्या पोलिसांना गुंडांनी मारला असं काही ऐकलंय तुम्ही? अरे भुजबळ साहेब होते, गृहमंत्री होते, आमचे आबारामा गृहमंत्री होते. असं कधी झालंय की रस्त्यावरच्या पोलिसांना गुंड मारतात? जे सरकार चालू शकत. आपण आर्थिक परिस्थिती बघा, आपण कायदा सुव्यवस्था बघा, आपण शेतकऱ्यांची अवस्था बघा, सर्व संपलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या हिताचे सर्व निर्णय अरुणभाई आणि आम्ही लोकांनी पण संयुक्तरित्या घेतले होते. याची आठवण, त्या काळची आठवण माझ्या मनात आहे. आज या ठिकाणी येत असताना मला आनंद या गोष्टीचा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी संयुक्तरित्या आघाडी करण्याचा हा निर्णय घेतला आणि जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चितच एक क्रांतिकारी बदल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आशा आणि अपेक्षा मला आपल्या सर्व नेतृत्वाकडून आहे. आज जी परिस्थिती देशामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेली आहे ती बदलायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आलं पाहिजे. आपल्या दोघांचा जो आहे तो शिवसेना भाजपशी लढा आपला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन, काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना विनंती करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना विनंती करेन की दोघांनी मिळून ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीने पूर्णपणे मदत केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्या ठिकाणी काँग्रेसने मनापासून मदत केली पाहिजे. ही माझी अपेक्षा या ठिकाणी दोन्ही भागातल्या दोन्ही राजकीय पक्षाच्या माझ्या सहकारी मित्रांची राहणार. रात्र वैराची आहे. जे काही प्रश्न आपण पाहतोय, जे प्रश्न देशात आणि राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत, हे प्रश्न पाहिल्यानंतर या प्रश्नाकडे गांभीर्याने सोडवण्या इतकी तयारी आहे का भाजपाची? भाई मगाशी बोलून गेले 9,000 लोक महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात. सर्व उच्चांक आहे महाराष्ट्रामध्ये. देशामध्ये आपण पाहतोय की आत्महत्या देशामध्ये होत आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये लोकांनी आत्महत्या संपूर्ण देशामध्ये केल्या, पण आत्महत्येचा उच्चांक कुठे असेल तर महाराष्ट्रात. ही केवळ अतिशय वाईट गोष्ट आहे. जो प्रगतिशील महाराष्ट्र आपण म्हणतो, जो महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर नेण्याची जिम्मेदारी जी शास्त्र त्यावेळेस आली, मग आमचा असो किंवा यांचा असो, महाराष्ट्र मागे पडता कामा नये ही भूमिका आमची त्यावेळेस कोणती ना आजही काय. आम्ही कुठल्याही चांगल्या कामामध्ये विरोध करणारी माणसं नाही आहोत. आमची इच्छा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनसामान्य माणसांना न्याय देता आला पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका राहिली आणि पवार साहेबांनी आमच्या नेतृत्वाची साथ दिली. अशा प्रकारे आमचं आघाडीचं शासन, युपीचं शासन केंद्रात राहिलं, राज्यात राहिलं. हे करत असताना आपण पाहतो की 9,000 माणसं आज महाराष्ट्रात म्हणतात. या सरकारला संवेदना अजिबात नाही. आणि म्हणतो कर्जमाफी करायची मागणी केली, कर्जमाफी करा. नागपूरला मोठा मोर्चा आम्ही काढला, राष्ट्रवादीने वेगळा मोर्चा काढला. या सरकारला त्याचं काही घेणं गेलं नाही. उलट मुख्यमंत्री ज्या पद्धतीने प्रतिसाद या गोष्टी देतात, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही याचा विचार करू. आता 9,000 माणसं मेल्यानंतर योग्य वेळ आता नेमकी केव्हा यायची आहे हा प्रश्न राज्यातल्या मुख्यमंत्र्याला विचारण्याची वेळ आलेली आहे. त्या 15,000 माणसं म्हणण्याची वाट तुम्ही पाहता. आणि मला मुद्दा आठवून दिलं पाहिजे की महाराष्ट्र आमचं सरकार असताना सुद्धा ज्यावेळेस हा प्रश्न आला होता त्यावेळेस सोनिया गांधींनी पुढाकार घेतला. मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी आम्हाला कळवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आकडा आपल्याला थांबवता आला पाहिजे. लोकांना आत्महत्या करण्यापासून थांबवता आलं पाहिजे. आणि म्हणून जो बोजा लोकांच्या डोक्यावर आज आहे तो बोजा आपल्याला कशाही परिस्थितीत काढला पाहिजे. त्यावेळेस तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस घेतला होता. मला मुद्दा सांगितलं. खूप वाईट परिस्थिती होती. आज त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. 2.5 वर्षामध्ये लोकांना प्यायला पाणी नव्हतं. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये रेल्वेने पाणी येण्याची वेळ आधी मराठवाड्यात सगळ्यात वाईट दुष्काळाची परिस्थिती. आपल्या उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तशीच वाईट अवस्था होती. या सरकारने केवळ जाहिरातबाजीवर वेळ घालवलं, काही त्याच्यामध्ये मार्ग निघाला नाही. फक्त एनजीओ चांगलं काम केलं. मला नाम सारख्या एनजीओचं नाव यासाठी घेतलं पाहिजे. नाम फाउंडेशन असो किंवा इतरत्र ज्या काही एनजीओ असतील त्यांनी भरपूर वेळ दिला, भरपूर पैसा घातला. सामान्य माणसाने सुद्धा पैसे घरातले दिले.
आणि नद्याची पात्राची पात्र त्या ठिकाणी चिखल काढून टाकला आणि त्या ठिकाणी पाणी साठवण्याची योजना त्यांनी यशस्वी केली. सरकारचा त्याच्यामध्ये चाराने हिस्सा सुद्धा नसेल. मग हे सरकार करतं काय? हे सरकार काही करत नाही. अरुणबाई म्हणाले मगाशी मी तर नक्की म्हणेन की या सरकारचा चिंगाट सरकारचा कारभार आहे. सैराट सरकारचा चिंगाट कारभार, सैराट सरकारचा चिंगाट कारभार या सुरू आहे राज्यामध्ये. यांना सगळं यांचं जे काही चालू फक्त घोषणा आणि बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग अशाच प्रकारची परिस्थिती आहे. घोषणेला काही कमी नाही, रोज एक नवीन घोषणा आहे. नेम चेंजर सरकार, गेम चेंजर नाही, नेम चेंजर आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना कोणी आणली? काँग्रेसच्या राष्ट्रवादी सरकारनं आम्ही आणली. सामान्य माणसाला मदत करण्याची भावना त्यावेळेस होती. आज येते भूमिका आहे. गरीब माणसं 2-2.5 लाख रुपये ऑपरेशनवर खर्च करू शकत नाही. हॉस्पिटलला वैद्यकीय दवा पाहण्यासाठी माणसाला जावं लागतं. प्रत्येक आमदार खासदारांकडे लोक रोज येतात की साहेब आपण हॉस्पिटल ऍडमिट करायचे पैसे नाही का, मदत करा. ही अवस्था ज्यावेळेस आम्ही सर्वांनी पाहिली, सर्वांनी मिळून निर्णय घेतला. सतीश भाई आमच्या मंत्रिमंडळात होत्या, निर्णय घेतला की राज्यामध्ये राजीव गांधींच्या नावाने जीवनदायी योजना आम्ही आणली आणि त्या योजनेचा फायदा आजपर्यंत आपण देत आलो. याही सरकारने काय केलं? निषेध आहे. सर, नागपूरमध्ये तुमचं जे नेते आहेत किंवा तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या पत्रिका 13व्या पत्रिका छापलेल्या आहेत, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? हे असं करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असू शकत नाही. भाजपचीच मंडळी हा उद्योग करत आहे जेणेकरून काँग्रेसचा बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. याचा संबंध काँग्रेसशी नाही. शिवसेनेने आता राजीनामा दिल्याच्या खिशातून येते राजीनामा घेतात मध्ये राजीनामा तारीख काय तुम्ही म्हणाले याच्यावर? असं आहे की शिवसेना नुसती धमकी देण्याचं काम या ठिकाणी आहे. कुठलाही मराठी स्वाभिमान शिवसेनेमध्ये शिल्लक राहिलेला नाही. एवढ्या प्रकारची त्यांची भाजपने एवढ्या शिवाय श्राप दिल्यानंतर शिवसेनेला सत्ता सोडवत नाहीये आणि म्हणून खिशामध्ये राजीनामा आहे, पण केव्हा देणार ही तारीख ते काही सांगत नाही. त्याच्यामुळे फक्त रुपेक आहे, राजीनामा द्यायचा आणि सत्ता त्यांना सोडत नाही. काल चंद्रकांत पाटलांनी मुंबईत सत्ता यावी म्हणून देवासमोर साकडं घातले आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या समोर आले. काय म्हणा? देव नेहमी चांगल्याचा साथ देतो. चांगलंच काम केलं त्यामुळे देवाचा आशीर्वाद आम्हाला सांगितलं. नेते आहेत हे सगळे असेच आहेत, त्यांचं चरित्रच असंच आहे, यांची सोच तशीच आहे. तर हे काही नवीन गोष्ट नाही आहे. देशमुखाने जे सांगितलं आहे ते हे लोकांचा जो चरित्र आहे याच्यापूर्वी सुद्धा अनेक नेत्यांनी आणि अनेक लोक, अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक भारतीय जनता पक्षामध्ये उत्तर प्रदेशात आपण बघा, गुजरातमध्ये बघा, मुंबई त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा आम्ही घेतोय आणि त्यांचं आम्ही गुन्हा वसूल करू, हे करू, ते करू. तर हे भारतीय जनता पक्षाच्या बोलणं आणि वागणे हे नेहमी वेगळा असतो. या देशाने आणि या राज्याने बघितलेलं आहे. शिवसेनेचे मंत्री राजीनामा देण्याची तयारीत आहे, खूप चर्चा ऐकतोय, काय सांगू? नाही, ह्या सेना भाजपाची नुरा कुस्ती आहे. मागे 1 वर्षापूर्वी डोंबिवलीमध्ये सुद्धा अशाच, डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये अशाच त्यांनी केला होता. वेगवेगळ्या ते निवडणुका लढले होते आणि नंतर परत सोबत गेले, युती झाली. आता मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा तोच चालू आहे. एकमेकावर आरोप करतायत. ते म्हणतात, एक म्हणतात भ्रष्टाचारी आहेत, ते दुसरे म्हणतायत की नाही हा शासन ह्यांचं भारतीय जनता पक्षाच्या शासन बरोबर नाही आहे. जर एकमेकाला विश्वास नसेल तर शिवसेनेला सत्यातून बाहेर पडला पाहिजे. राजीनामा खिशात घेण्याच्या मंत्र्याचा फिरायची गरजच काय आहे? 2 मिनिटाचं काम आहे, त्यांनी जाऊन राज्यपालाकडे राजीनामा दिला पाहिजे आणि बाहेर आला पाहिजे. तेव्हा आम्हाला कळेल की हा जो मुद्दा यांनी उपस्थित केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जे लढा देण्याचा घोषणा त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये काही दम आहे. तुम्हाला वाटतं देतील ते राजीनामा? 13व्या पत्रिका छापल्या तुमच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात. अशा प्रकारचं काय आम्हाला माहिती नाही आहे. ठीक आहे, निवडणुकामध्ये एकमेकाला 100% लोकांना तिकीट वगैरे वाटप होऊ शकत नाही. काही नाराजगी असेल तर पक्ष पातळीवर ते बसून ते चर्चा करता येईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.